रुको जरा, सबर करो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल श्री एडिट्सवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर चला एकदा आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका. एवढा प्रेम करतोस? मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतात. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. ओके, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल श्री एडिटवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आपल्या अलाइट मोशन ॲपवरती बनवणार आहोत. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण वेड या ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवणार आहोत. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे बीटमार्किंग तुम्हाला करून दिली आहे. अशा प्रकारची बीटमार्क तुम्हाला ओपन करायची, प्रोजेक्ट वगैरे ॲड करून दिलं आहे, फोटो वगैरे ॲड करायचे, तुम्हाला अशा प्रकारे टेक्स्टसुद्धा ॲड करून दिले. तर चला स्टार्टिंगला येऊया. स्टार्टिंगला आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक फोटो वगैरे बॅक साईडला ॲड केला आहे. बघू शकता बॅक साईडचा फोटोची ब्लेंडिंगमध्ये जाऊन अशा प्रकारे ऑपॅसिटी वाढवून द्यायची. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेड नावाची टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची. तर चला मी ती टेक्स्ट PNG ॲड करून घेतो. अशा प्रकारे बघू शकता आपली जी काही टेक्स्ट PNG असेल ती ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर आपली जी काही वेड टेक्स्ट PNG असेल ती मी ॲड करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे, लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. ओके, साईज ऑपॅसिटीमध्ये जायचं, मूव अँड ट्रान्सफरमध्ये, आणि अशा प्रकारे साईज वाढून द्यायची आणि 1 नंबरच्या ऑप्शनने अशा प्रकारे वरती सेट करून द्यायचे. ओके, इथे मधोमध सेट करून द्यायचे. ओके, अशा प्रकारे बघू शकता व्यवस्थित सेट करून द्या थोडं वरती अशा प्रकारे. ओके, आणि इथपर्यंत तुम्हाला ॲडजस्ट करून द्यायचे. ओके, तर इथपर्यंत ॲडजस्ट करून द्यायची आहे. आणि ओके, तर अशा प्रकारे सेट करून द्यायचे. ओके, यानंतर काय करायचं, एक आगवाली जो काही व्हिडिओ असेल तो ॲड करून घ्यायचा. इथून बघू शकता इथपर्यंत आल्यानंतर इथून ॲड करायचं आहे अशा प्रकारची काय. ओके, तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बघू शकता इथपर्यंत ठेवायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे, लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून द्यायचं. ओके, याला व्यवस्थित अशा प्रकारे इथे सेट करून द्यायचं. तर बघू शकता एकदा डेमो कशा प्रकारे होऊन जाईल, अशा प्रकारे व्यवस्थित होऊन जाणार आहे. ओके, तर पुन्हा या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कॉपी लेअर करायचं आहे, पुढे यायचं आहे थोडं आणि इथे पेस्ट लेअर करून द्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे व्यवस्थित झालेलं आहे स्टार्टिंग. आता याचे पहिल्या बुकमार्कवरती. ओके, तर इथून तुम्हाला काय करायचं, फोटो ॲड करून घ्यायचे. तर चला जे काही फोटो असतील तुम्ही ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर नेक्स्ट बुकमार्कवरती जायचं. नेक्स्ट पार्ट कट करून घेण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये, म्हणजे अशा प्रकारे 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. तर पुन्हा आपल्या नेक्स्ट बुकमार्कवरती जायचं आणि आपले जे फोटो असतील ते अशा प्रकारे ॲड करायचे. 3 डॉटवरती जायचं, फाईल कंपोजिशन एरियामध्ये जायचं, नेक्स्ट बुकमार्कवरती जायचं. अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेऊया. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व फोटो वगैरे ॲड करून घेतले. ओके, तर अशा प्रकारे आपले जे काही फोटो असतील त्यांना इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे, शेक प्रीसेटमध्ये जायचं आहे. जो काही दुसरा इफेक्ट असेल तो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं, बीटमार्क प्रीसेटमध्ये जायचं. अशा प्रकारे बघू शकता आपली जी काही बीटमार्किंग होती त्या बीटमार्किंगवरती जाऊया. अशा प्रकारे गेल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता जे काही पहिला फोटो असेल त्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचं आणि अशा प्रकारे सर्व फोटोंना इफेक्ट द्यायचे लास्टपर्यंत. ओके,
तर आता जी काही टेक्स्ट PNG असेल त्याला मी इफेक्ट दिला आहे, पण तो इफेक्ट कसा द्यायचा त्यासाठी बॅक यायचं आहे, शेक प्रेशरमध्ये जायचं, जो पहिला इफेक्ट असेल तो कॉपी करायचा आहे, पुन्हा बॅक यायचं आहे, वेटमार्क प्रेशरमध्ये जायचं आहे, आपले जेवढे काही टेक्स्ट PNG असतील बघू शकता अशा इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर चला प्रत्येक टेक्स्ट PNGला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घेतला आहे मी. तर आता जी काही आपली ब्लॅक PNG असेल ती ब्लॅक PNG ॲड करून घेतो. ओके, तर ती ब्लॅक PNG मी अशा प्रकारे ॲड करून घेतो. ओके, तर ॲड केल्यानंतर तीन डॉटवर जायचं आहे, फाईल कंपोजिशन एरिया करायचं आहे, लास्टपर्यंत अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन साईज कमी करायची. लास्टपर्यंत अप्लाय करण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, आणि जी काही लेअर असेल ती सर्व लेअरच्या खाली घ्यायची अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे होऊन जाईल. ओके, तर व्यवस्थित सेट करायचं आहे आणि लोगो वगैरे ॲड करायचे. तर मित्रांनो वेड सॉन्गवरती ट्रेंडिंग व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून कळवा. तर चला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे क्लिक करा, व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.